आज 9 महिने झाले सर या क्षेत्रात आले. आज असं वाटायला लागलं का सर या क्षेत्रामध्ये का आले? या सगळ्या गोष्टी बघून. सरांचे माझे 6 महिन्यापासून चांगले संबंध आहेत. आधी तर सरांनी आमच्या विरोधात शर्यती केल्या मुंबईमध्ये एकदम मैत्रीपूर्वक आणि त्याच्यामध्ये सरांचा स्वभाव आवडला. अ, एक काहीतरी वेगळे गाडा मालक म्हणून आणि डेअरिंगबाज गाडा मालक. यामध्ये त्यांचा स्वभावामध्ये ते कळून आलं. मग या सगळ्या गोष्टी त्यांच्या खूप आवडल्या. मग त्याच्यानंतर कॉल वगैरे एकत्र बैलं पळणं, एक नंबर करणं, म्हणजे असं एकामेकाचा शब्द कधी आम्ही पडून नव्हतो देत. त्याच्यानंतर लास्टच्या मैदानामध्ये बकासूर आणि मथुर पळाला. तिथे सरांनी बुलेटवर 40 किलोमीटर मला घेऊन गेले त्या मैदानामध्ये. मग ही सर्व आमची मैत्री एकदम घट्ट झाली होती. एकदम कुटुंबासारखी झाली होती. खरं तर खुनाची घटना घडल्यानंतर पोलीस कारवाईवर लोकांनी शंका व्यक्त केली होती. हं. मात्र त्यानंतर तुम्ही सुद्धा लक्ष घातलं. आता जे पोलिसांकडून कारवाई होते किंवा जे झालेलं आहे त्याच्यावर तुम्ही लोक समाधानी आहात का? किंवा आणखी काय कडक कारवाईच्या अपेक्षा आहे? आता कारवाई तर पोलिसवाल्यांच्या याच्यामध्ये केलेली आहे. तर आशा तर भरपूर आहे पोलिसवाल्यांकडनं. कारण की एका 9 महिन्याच्या मुलीसाठी आणि मुलीला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे न्याय मिळवून दिला पाहिजे. हीच आशा त्यांच्याकडून आहे. त्याच्यानंतर जे न्यायदेवता असतील, न्यायदेवतांनी त्या 9 महिन्याच्या मुलीकडे बघून आज एखाद्या जागीरदाराने घरी बोलवून डोक्यात गोळी मारली. हा सर्व प्रकार बघून म्हणजे एकदम महाराष्ट्रामध्ये एकदम लाजिरवाणी अशी ही घटना झालेली आहे. आणि या शर्यती क्षेत्रामध्ये आज महिलासुद्धा आलेल्या आहेत. महिलांनी सुद्धा बैलं घेतलेली आहेत. महिलांनी सुद्धा नंदी घेतलेल्या आहेत. तर आज आमचा हा जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा खेळ होता या शेतकऱ्याचा. आणि खूप बघायला गेलो तर खूप आनंदाचा खेळ होता. आज या खेळामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण झाली. सरांनी तर मी तर खूप आधीपासून या क्षेत्रात आहे लहानपणापासून. सर तर फक्त 9 महिन्यात. पण सरांनी अख्ख्या 9 महिन्यामध्ये या पूर्ण अखंड महाराष्ट्राचा प्रेम जिंकला होता. मग याच्यानंतर सरांची अकॅडमी सुद्धा होती. आज ते 100 ते 150 लोकं, 150 पोरं असतील. काही गरीब पोरं आहेत त्यांना फ्रीमध्ये सर अकॅडमीमध्ये घ्यायचे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आज ते पण म्हणजे एकदम नाराज आहेत सगळे मुलं. आणि आज सरांनी प्रत्येक मुलांचा प्रेम घेतला होता, आशीर्वाद घेतला होता. ज्यांची परिस्थिती नसताना स्वतःचे पैसे टाकून त्यांना जेवण देऊन त्यांना वाढवले होते. असेही काही मुलं आहेत.